नमस्कार. अर्थशास्त्राच्या या लेक्चरमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन संकल्पनांमध्ये असणारा फरक, म्हणजे आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी याच्या संकल्पनेविषयी आपण आतापर्यंत चर्चा केली. आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीचे निर्देशक घटक याविषयी पण चर्चा केली. आता या लेक्चरमध्ये आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामध्ये कोणत्या प्रकारचा फरक आहे याविषयी आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. दैनंदिन व्यवहारामध्ये आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी हे दोन शब्द किंवा या दोन संकल्पना एकाच अर्थाने वापरल्या जातात, परंतु सविस्तर विचार केल्यास किंवा सखोल अभ्यास केल्यास आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन संकल्पनांमध्ये निश्चित स्वरूपाचा फरक आहे. अर्थातच या बाबतीत अर्थशास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. काही अर्थशास्त्रज्ञांनी या दोन संकल्पनांचा एक सामान्य अर्थ लावलेला आहे, परंतु प्राध्यापक शुम्पीटर यांनी सर्वप्रथम आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन संकल्पना वेगवेगळ्या असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर काही अर्थशास्त्रज्ञांनी आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धींमध्ये फरक असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामध्ये प्राध्यापक बॉने, प्राध्यापक एलन बॅरी, प्राध्यापक मायर अँड बाल्डविन, प्राध्यापक किंडल बर्जर, श्रीमती उर्सुला हिक्स, डी ब्राइट, सिंह इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी या संकल्पनांमध्ये फरक असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर त्यामुळे आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यामध्ये कोणता फरक आहे याचं सविस्तर विश्लेषण आता या ठिकाणी आपण करूयात. पहिलं विश्लेषण किंवा पहिला फरक सांगितलेला आहे प्राध्यापक शुम्पीटर यांनी. प्राध्यापक शुम्पीटर यांनी 1911 मध्ये प्रकाशित केलेल्या आपल्या थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या ग्रंथात आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन संकल्पनांमध्ये फरक स्पष्ट केला आहे. स्थितिशील अर्थव्यवस्थेमध्ये स्वयंस्फूर्त घडून येणारा बदल म्हणजे आर्थिक विकास होय, की जी अर्थव्यवस्था स्थितिशील आहे, स्थिर म्हणजे एका अर्थाने स्थिर अर्थव्यवस्था आहे, त्या अर्थव्यवस्थेमध्ये स्वयंस्फूर्त जो बदल घडून येतो, कुठल्याही प्रकारचा प्रयत्न न करता जो बदल आपोआप त्या ठिकाणी घडून येतो त्याला आर्थिक विकास असं म्हणतात. आर्थिक विकासाची प्रक्रिया ही खंडित स्वरूपाची प्रक्रिया आहे. आर्थिक विकास हा स्वाभाविक किंवा नैसर्गिक बदल असतो. त्याचप्रमाणे आर्थिक विकास हा विशेष प्रयत्नांना आणि विस्तार पद्धतीला गतिमान करण्यासाठी सहाय्यक ठरतो किंवा मदतगार ठरतो. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये नवीन शक्तीचा किंवा नवीन पद्धतीचा जन्म होतो किंवा नवीन पद्धती उदयाला येतात आणि जो प्रचलित संतुलन आहे तर त्या प्रचलित संतुलनामध्ये सुधारणा करण्याच्या हेतूने आर्थिक विकासामध्ये प्रयत्न केले जातात. या उलट अर्थव्यवस्थेत दीर्घकाळात सावकाश व सातत्याने घडून येणारे जे बदल आहेत त्या बदलांना आर्थिक वृद्धी असे म्हणतात. आर्थिक वृद्धीतील हे जे बदल आहेत हे बदल क्रमिक आणि दीर्घकाळपर्यंत राहतात. आर्थिक वृद्धीतील बदलांचा जर विचार केला तर आर्थिक वृद्धीतील बदलांमध्ये लोकसंख्या आणि बचत या दोन घटकांचा आर्थिक वृद्धीतील बदलांवर प्रभाव असतो किंवा परिणाम होतो. आर्थिक वृद्धीमध्ये कोणती नवीन पद्धती किंवा नवीन शक्ती अस्तित्वात येत नाही, तर अस्तित्वात असलेली जी परंपरागत व नियमित घटना आहे किंवा शक्ती आहे तर त्या शक्तीचा किंवा त्या घटनांचा परिणाम हा आर्थिक वृद्धी असतो. त्यानंतरचा दुसरा फरक स्पष्ट केलेला आहे प्राध्यापक बॉने. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत विस्ताराच्या प्रेरणा निर्माण करून त्या टिकविण्यासाठी मार्गदर्शन आणि नियंत्रणाची आवश्यकता असते. अल्पविकसित देशात आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत निरनिराळ्या घटकात वाढ करून ती वाढ टिकून ठेवण्यासाठी काही प्रमाणात दिग्दर्शन, मार्गदर्शन आणि नियंत्रणाची आवश्यकता असते. म्हणजे डायरेक्शन करावं लागतं, गायडन्स करावं लागतं, त्याच्यावर कंट्रोल पण ठेवावं लागतो. या उलट आर्थिक वृद्धी ही आपोआप घडून येणारी प्रक्रिया असल्याने मार्गदर्शन व नियंत्रणाची आवश्यकता नसते. विकसित देशामध्ये तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योजकता, व्यवस्थापन इत्यादी घटकांची पातळी ही उच्च दर्जाची असते. म्हणजे हे सगळे घटक उच्च दर्जाचे असतात.
या सर्व घटकांची पातळी उच्च असल्यामुळे विकासाची प्रक्रिया ही स्वयंस्फूर्त असते. म्हणजे स्वतःहून त्या ठिकाणी विकासाची प्रक्रिया ही सुरू झालेली असते. त्यामुळे मार्गदर्शन आणि नियमनाची गरज नसते. अशा या विकसित देशातील आर्थिक विकासाच्या प्रक्रियेलाच आर्थिक वृद्धी म्हणावे. अशा प्रकारचा फरक या ठिकाणी प्राध्यापक बॉने यांनी स्पष्ट केलेला आहे. त्यानंतर तिसऱ्या प्रकारचा फरक स्पष्ट केला आहे तो म्हणजे प्राध्यापक एडिसन. अल्पविकसित देशात नवीन भांडवल निर्मिती, नवीन उत्पादन तंत्राचा प्रथमच वापर आणि वापरात नसलेली साधन सामग्री उपयोगात आणण्याची प्रक्रिया ही सुरू असते. म्हणजे अल्पविकसित देशामध्ये भांडवल निर्मितीची प्रक्रिया सुरू असते. नवीन उत्पादन तंत्राचा प्रथमच वापर कसा करायचा, त्याचप्रमाणे वापरात नसलेली अर्थव्यवस्थेतील किंवा देशातील साधन सामग्री उपयोगात कशी आणायची याविषयीची प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे जे श्रमिक आहेत तर त्या श्रमिकांना रोजगार उपलब्ध होत, म्हणजे श्रमिकांची बेरोजगारी कमी होते. श्रमिकांची बेरोजगारी कमी होऊन श्रमिकांची गुणवत्ता वाढते, त्यांची उत्पादकता देखील वाढत जाते. अशा या प्रयत्नांमुळे जेव्हा उत्पादनाचं प्रमाण वाढत असेल तेव्हा या प्रक्रियेला आर्थिक विकास असे म्हणता येईल. तर विकसित देशात साधन सामग्रीचा पूर्णपणे वापर, भांडवलाची मुबलक प्रमाणात उपलब्धता आणि आधुनिक तंत्रज्ञान व उत्पादन पद्धतीचा वापर होत असतो. म्हणजे अल्पविकसित देशाच्या अगदी वेगळी परिस्थिती ही विकसित देशामध्ये असते की विकसित देशामध्ये असणाऱ्या साधन सामग्रीचा पूर्णपणे वापर केला जातो. भांडवलाचं प्रमाण त्या ठिकाणी मुबलक असतं, आवश्यक तेवढं भांडवल उपलब्ध असतं. आधुनिक तंत्रज्ञानाचा किंवा उत्पादन पद्धतींचा वापर करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू असते. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील वास्तव उत्पादन प्रतिवर्षी दीर्घकाळपर्यंत सातत्याने वाढत जाण्याची प्रवृत्ती असते आणि या प्रवृत्तीलाच किंवा या प्रक्रियेलाच आर्थिक वृद्धी असे म्हणतात. अल्पविकसित देशाचा विचार केला, विकसित देश आणि अल्पविकसित देश या दोन्ही अर्थव्यवस्थांचा हेतू हा उत्पन्न पातळीत वाढ करणे हाच असतो. त्यापैकी अल्पविकसित देशाचा विचार केला तर अल्पविकसित देश विकास साध्य करण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी जे प्रयत्न करतात त्या प्रयत्नांना आर्थिक विकास असे म्हणतात. तर विकसित देश जे प्रयत्न करतात त्या प्रयत्नांना आर्थिक वृद्धी असे म्हणतात. त्यानंतर चौथ्या प्रकारचा फरक स्पष्ट केला आहे तो प्राध्यापक किंडलबर्जर. आर्थिक विकासाच्या संकल्पनेत अर्थव्यवस्थेतील उत्पादन वाढ व संख्यात्मक बदल या दोन्हींचा समावेश होतो. म्हणजे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये उत्पादनात वाढ होते आणि जे संस्थात्मक बदल आहेत की अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक स्वरूपाची जे स्ट्रक्चर आहे तर ते स्ट्रक्चर बदलतं, राजकीय बदल असतील तर ते बदलतात किंवा सामाजिक घटक असतील तर त्या घटकांमध्ये बदल होत. त्या अर्थव्यवस्थेची संपूर्ण संस्थात्मक बदल त्या ठिकाणी घडून येत. त्यामुळे या दोन्हींचं अस्तित्व असेल तर त्यावेळेस आर्थिक विकास होत आहे असं म्हटलं जातं. या उलट आर्थिक वृद्धीच्या संकल्पनेमध्ये फक्त उत्पादनात होणारी वाढ समाविष्ट असते. म्हणजे ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये फक्त उत्पादनात वाढ होते किंवा दरडोई उत्पन्नात वाढ होते, ही वाढ जर त्या ठिकाणी निदर्शनास येत असेल तर त्याला त्या ठिकाणी आर्थिक वृद्धी म्हटलं जातं. म्हणजे आर्थिक वृद्धी पूर्णपणे फक्त संख्यात्मक संकल्पना आहे. त्यानंतरचा फरक सांगितलेला आहे प्राध्यापक श्रीमती उर्सुला हिक्स. अल्पविकसित देशात उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा उपयोगानुसार प्रत्यक्ष वापर कसा करावयाचा हा प्रमुख प्रश्न असतो. जे अल्पविकसित देशामध्ये साधन सामग्री उपलब्ध आहे परंतु प्रत्यक्ष त्याचा वापर कसा करायचा हा एक मुख्य प्रश्न असतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी जी प्रक्रिया अंमलात आणली जाते किंवा जे प्रयत्न केले जातात त्याला आर्थिक विकास असे म्हणतात. म्हणजेच अल्पविकसित देशामध्ये वापराअभावी पडून असलेल्या साधन सामग्रीचा विकास करणे, ती साधन सामग्री तांत्रिक ज्ञानाचा वापर करून योग्य प्रकारे उपयोगात आणणे व राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणे म्हणजे आर्थिक विकास होय. म्हणजेच आर्थिक विकासाचा विचार केला तर या ठिकाणी अल्पविकसित देशातील साधन सामग्रीचा पर्याप्त वापर करून राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणण्याची जी प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेला श्रीमती उर्सुला हिक्स यांनी आर्थिक विकास म्हटलं आहे. तर या उलट
विकसित राष्ट्रामध्ये साधन संपत्तीचा उपयोग हा माहिती असतो. साधन संपत्ती ही विकसित झालेली असते. अशा परिस्थितीत विकास प्रक्रियेचे स्वरूप हे वेगळे असते. म्हणूनच विकसित राष्ट्रातील वाढीच्या प्रक्रियेला आर्थिक वृद्धी असे म्हणतात. आर्थिक वृद्धीचा संबंध विकसित देशातील पूर्णपणे शोधलेल्या किंवा शोधून काढलेल्या, पूर्णपणे वापरात असलेल्या साधन सामग्रीचा व आधुनिक तंत्राचा उपयोग करून त्याचं पुनर्वाटप किंवा पुनर्विभाजन करण्याशी संबंध त्याचा त्या ठिकाणी असतो. म्हणजे अल्पविकसित राष्ट्र आणि विकसित राष्ट्र या दोन राष्ट्रांमध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती ही पूर्णपणे वेगळी असते. त्यानुसार त्या ठिकाणी अल्पविकसित राष्ट्रामध्ये आर्थिक विकासाची प्रक्रिया असते, तर विकसित राष्ट्रामध्ये आर्थिक वृद्धीची प्रक्रिया असते. त्यानंतरचा फरक स्पष्ट केला आहे प्राध्यापक जे.के. मेहता यांनी. अल्पविकसित देशात उपलब्ध साधन संपत्तीचा आणि तंत्रज्ञानाची पातळी विचारात घेऊन जलद विकास घडवून आणण्यासाठी गुणात्मक स्वरूपाचे बदल हे आवश्यक असते. म्हणजे अल्पविकसित देशामध्ये जी उपलब्ध साधन संपत्ती आहे किंवा तंत्रज्ञान आहे ते विचारात घेऊन जलद किंवा जास्त वेगाने विकास घडवून आणण्यासाठी जे गुणात्मक स्वरूपाचे बदल केले जातात ते बदल त्या ठिकाणी करणे अपेक्षित असते. या उलट विकसित देशात तंत्रज्ञान हे प्रगत असते. उपलब्ध साधन सामग्री पूर्णपणे वापरली जाते. तेथील मुख्य प्रश्न हा वाढीशी संबंधित असतो. म्हणजे विकसित देशातील तंत्रज्ञान हे प्रगत असतं, त्याचा पूर्णपणे वापर केला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी उत्पादनामध्ये, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होण्याशी संबंधित हा प्रमुख प्रश्न असतो. म्हणजे विकसित देशातील बदल प्रामुख्याने संख्यात्मक स्वरूपाचे असतात. त्यामुळे प्राध्यापक जे.के. मेहता यांनी जो फरक स्पष्ट केला तर तो फरक देखील या ठिकाणी असे सांगतो की आर्थिक विकासाची संकल्पना ही गुणात्मक स्वरूपाची असून त्याचा संबंध हा अल्पविकसित राष्ट्राशी आहे, तर आर्थिक वृद्धीची संकल्पना ही संख्यात्मक स्वरूपाची असून त्याचा संबंध हा विकसित राष्ट्राशी आहे. थोडक्यात आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत अर्थव्यवस्थेत होणारे बदल गुणात्मक स्वरूपाचे असतात, तर आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेत अर्थव्यवस्थेत होणारे बदल हे संख्यात्मक स्वरूपाचे असतात, असं स्पष्टीकरण हे प्राध्यापक जे.के. मेहता यांनी केलेलं आहे. त्यानंतरचा फरक स्पष्ट केलेला आहे तो प्राध्यापक रोस्टोव यांनी. आर्थिक परिस्थितीने निर्माण केलेली भौतिक संधी आणि आव्हाने स्वीकारणे म्हणजे आर्थिक वाढ होय. की एखाद्या विशिष्ट देशामध्ये जी आर्थिक परिस्थिती, त्या आर्थिक परिस्थितीमुळे जी काही संधी निर्माण झाली असेल, जे आव्हानं निर्माण झाली असेल, तर ती संधी आणि आव्हान स्वीकारण्याची जी प्रक्रिया असते त्याला आर्थिक वाढ असं म्हटलं जातं. रोस्टोवच्या मतानुसार जी प्रवृत्ती आहे तर ही प्रवृत्ती मूलभूत शास्त्राच्या विकासाची प्रवृत्ती, त्यानंतर आर्थिक साध्यासाठी शास्त्राचा उपयोग करण्याची प्रवृत्ती, त्यानंतर नवीन बदल अंगीकारण्याची व भौतिक प्रगती साध्य करण्याची प्रवृत्ती, उपभोग किंवा सेवनाची प्रवृत्ती इत्यादींमधून व्यक्त झालेली असते. म्हणजे या सर्व घटकांवर ती प्रवृत्ती त्या ठिकाणी अवलंबून असते. थोडक्यात विकसित राष्ट्रात वृद्धी तर अल्पविकसित राष्ट्रामध्ये विकास घडून येत असतो. विकसित देशात स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात वेगाने वाढ होते, म्हणजेच देशातील वस्तू व सेवा यांचे एकूण उत्पादन वाढत जाते. अशा देशात लोकसंख्येत वाढ झाल्याने दरडोई उत्पन्नात वाढ झाली नाही तरीही आर्थिक वृद्धी झाली आहे असे म्हटले जाते, कारण आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक बदलाची संकल्पना आहे. ठराविक काळात देशातील लोकसंख्येमध्ये होणारा बदल किंवा होणारी वाढ, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होणारा बदल, परकीय व्यापारामध्ये होणारी वाढ, एकूण गुंतवणुकीत होणारी वाढ, उपभोगामध्ये होणारी वाढ इत्यादी सर्व घटकांमध्ये होणारी वाढ म्हणजे आर्थिक अभिवृद्धी होय. तर अशा प्रकारे रोस्टोव यांनी देखील त्या ठिकाणी संख्यात्मक आणि गुणात्मक संकल्पना असा आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामधला फरक स्पष्ट केलेला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.